मार्च 2026. दैनिक चालू घडामोडी बाय MPSC जागरण. आजचे महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न 1. नुकताच आंतरराष्ट्रीय महिला संगीत दिन कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, मार्च 28. स्पष्टीकरण. नुकताच 28 मार्च 2026 रोजी आंतरराष्ट्रीय महिला संगीत दिन साजरा करण्यात आला आहे. संगीत क्षेत्रातील महिलांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी आणि लैंगिक समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी मार्च 28 रोजी हा दिवस आयोजित केला जातो. महत्त्वाची टीप. हा आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्च पेक्षा वेगळा आहे, जो वर्षभरातील महिलांच्या सर्वांगीण कामगिरीला समर्पित असतो. प्रश्न 2. नुकताच कोणत्या देशात 2023 मध्ये 24,700 माता मृत्यूंची नोंद झाली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, भारत. स्पष्टीकरण. द लॅन्सेट ऑब्स्टेट्रिक्स, गायनॅकोलॉजी अँड विमेन्स हेल्थ मासिकात प्रसिद्ध झालेल्या एका नवीन जागतिक विश्लेषणानुसार भारतात 2023 मध्ये 24,700 माता मृत्यूची नोंद झाली आहे, जे प्रति 1 लाख जिवंत जन्मांमागे 116 माता मृत्यू दराच्या बरोबर आहे. भारत जगातील सर्वाधिक माता मृत्यू दर असलेल्या देशांच्या यादीत समाविष्ट आहे. परंतु अहवालात 1990 ते 2023 दरम्यान सुमारे 80% घट झाल्याचेही दिसून येते. 2023 मध्ये माता मृत्यू भारतात 24,700, जे नायजेरिया 32,900 नंतर सर्वाधिक असलेल्यांपैकी एक आहे. आता पाहू भारताशी संबंधित इतर चालू घडामोडी. ग्लोबल टेररिझम इंडेक्स 2026 मध्ये भारत 13व्या स्थानावर राहिला. भारताने फ्लोटिंग लिडार बोआ सिस्टीमची यशस्वी चाचणी केली. नारळ उत्पादनात भारत जगातील पहिल्या क्रमांकाचा देश बनला आहे. भारताचे मेट्रो नेटवर्क जगातील तिसरे सर्वात मोठे मेट्रो नेटवर्क बनले आहे. जागतिक पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्समध्ये भारत अव्वल स्थानी राहिला. भारतात पहिल्यांदाच निष्क्रिय इच्छामृत्यूला मंजुरी देण्यात आली. जगातील पहिली प्रोफेशनल फ्रँचायझी आधारित रोड सायकलिंग लीग भारतात आयोजित केली जाईल. लॉरियस स्पोर्ट्स अवॉर्डसाठी नामांकित होणारा पहिला महिला क्रिकेट संघ भारत बनला आहे. प्रश्न 3. नुकताच कोणत्या राज्याच्या पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी अभेद्य ॲप्लिकेशन लॉन्च केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, हरियाणा. स्पष्टीकरण. नुकताच हरियाणा पोलिसांनी नागरिकांना सायबर गुन्हे, खंडणीचे कॉल्स आणि डिजिटल अटकपासून सुरक्षित ठेवण्यासाठी अभेद्य मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च केले आहे. हे ॲप अनोळखी आणि आंतरराष्ट्रीय क्रमांकांवरून येणारे संशयास्पद कॉल्स व मेसेज आपोआप ब्लॉक करते. हरियाणाचे DGP अजय सिंघल यांनी या ॲपच्या उद्घाटनावेळी सांगितले की हे ॲप व्यापारी आणि सामान्य जनतेला खंडणीचे कॉल आणि डिजिटल अटकच्या धोक्यांपासून वाचवण्यासाठी एक मोठे पाऊल आहे. हरियाणा राज्याची माहिती. राजधानी चंदीगड. मुख्यमंत्री नायब सिंह सैनी. राज्यपाल असीम कुमार घोष. येथे लोकसभा 10, राज्यसभा 5 आणि विधानसभा 90 जागा आहेत. आता पाहू हरियाणाशी संबंधित इतर चालू घडामोडी. भारतातील पहिले LPG ATM गुरुग्राममध्ये लॉन्च करण्यात आले. हरियाणात 2026 ते 27 या वर्षासाठी 2.23 लाख कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. हरियाणा सरकारने PM श्री स्कूल योजनेच्या धर्तीवर राज्यात CM श्री स्कूल सुरू करण्याची घोषणा केली. 72व्या महिला वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद हरियाणाने पटकावले. 39वा सूरजकुंड आंतरराष्ट्रीय शिल्पमेळा फरीदाबाद येथे आयोजित करण्यात आला. हरियाणा कबड्डी चॅम्पियन्स लीग 2026च्या पहिल्या सत्राचे यजमानपद भूषवणार आहे. भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन हरियाणात धावणार आहे. हा हरियाणाचा 23वा जिल्हा बनला आहे. प्रश्न 4. नुकताच वन उत्पादनांसाठी प्रमाणपत्र मिळवणारे पहिले राज्य कोणते बनले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, आंध्र प्रदेश. स्पष्टीकरण. भारतीय वन आणि लाकूड प्रमाणन योजनेअंतर्गत प्रमाणपत्र प्राप्त करणारे आंध्र प्रदेश हे भारतातील पहिले राज्य ठरणार आहे. हे प्रमाणपत्र वन आधारित उत्पादनांच्या, विशेषतः वनाबाहेर पिकवल्या जाणाऱ्या निलगिरीच्या शाश्वत व्यवस्थापनाला प्रोत्साहन देण्यासाठी दिले जात आहे. आंध्र प्रदेश राज्याची माहिती. राजधानी अमरावती. मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू. राज्यपाल जे अब्दुल नजीर. आता पाहू आंध्र प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी. दिव्यांग शक्ती योजना आंध्र प्रदेशात सुरू करण्यात आली.
ओडिशाच्या गजपती शासकांशी संबंधित एक मध्ययुगीन तेलुगू शिलालेख आंध्र प्रदेशात सापडला आहे. जगातील पहिले ऑटोनॉमस मॅरीटाईम शिपबिल्डिंग अँड सिस्टीम्स सेंटर आंध्र प्रदेशात स्थापन करण्यात आले. आंध्र प्रदेश सरकारने दुसऱ्या किंवा तिसऱ्या मुलाच्या जन्मावर 25,000 रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली. मानव आणि प्राणी संघर्ष सोडवण्यासाठी आंध्र प्रदेशात प्रोजेक्ट हनुमान लॉन्च करण्यात आला. NILIT अमरावती येथे भारताचे पहिले क्वांटम आणि AI विद्यापीठ उभारणार आहे. आंध्र प्रदेशला भारताची सर्वात मोठी 8,175 कोटींची लिथियम बॅटरी गिगाफॅक्टरी मिळाली आहे. ऑपरेशन स्ट्राइप्स अंतर्गत एका प्रौढ नर वाघाला आंध्र प्रदेशातील पापिकोंडा नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आले. प्रश्न 5. नुकताच पंतप्रधान मोदींनी आशियातील सर्वात मोठ्या विमानतळाचे उद्घाटन कोठे केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी. जेवर. स्पष्टीकरण. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 ते 29 मार्च 2026 च्या सुमारास उत्तर प्रदेशातील जेवर, नोएडा येथे नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. हा ग्रीनफील्ड प्रकल्प दिल्ली NCR मध्ये स्थित आहे आणि 4ही टप्पे पूर्ण झाल्यावर हे आशियातील सर्वात मोठे विमानतळ मानले जाईल. सुमारे 1,11,200 कोटी खर्चून बांधलेले हे विमानतळ देशातील सर्वात मोठ्या प्रकल्पांपैकी एक आहे. प्रश्न 6. नुकताच निवृत्तीची घोषणा करणारे गुरजंत सिंह कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. हॉकी. स्पष्टीकरण. भारतीय पुरुष हॉकी संघाचा फॉरवर्ड खेळाडू आणि 2 वेळा ऑलिम्पिक कांस्य पदक विजेता गुरजंत सिंह याने मार्च 2026 मध्ये आंतरराष्ट्रीय हॉकीतून निवृत्तीची घोषणा केली आहे. 31 वर्षीय या खेळाडूने टोक्यो 2020 आणि पॅरिस 2024 ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या भारतीय संघात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्याने 130 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 33 गोल केले आहेत. प्रश्न 7. नुकताच कोणत्या राज्य सरकारने विद्यार्थ्यांना इंटरनेटच्या व्यसनापासून वाचवण्यासाठी नवीन डिजिटल धोरण सादर केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. कर्नाटक. स्पष्टीकरण. कर्नाटक सरकारने विद्यार्थ्यांसाठी नवीन डिजिटल धोरण सादर केले आहे, ज्याचा उद्देश मुलांना इंटरनेटच्या व्यसनापासून वाचवणे आणि त्यांच्या मानसिक आरोग्याला चालना देणे हा आहे. या धोरणांतर्गत शैक्षणिक आणि मनोरंजनासाठी स्क्रीन टाइम मर्यादित ठेवण्यावर भर दिला जाईल. कर्नाटक राज्याची माहिती. राजधानी बेंगळुरू. मुख्यमंत्री सिद्धरामय्या. राज्यपाल थावरचंद गेहलोत. येथे लोकसभा 28, राज्यसभा 12 आणि विधानसभा 224 जागा आहेत. आता पाहू कर्नाटकशी संबंधित इतर चालू घडामोडी. दृष्टिहीनांना प्रवासात मदत करणाऱ्या ध्वनी स्पंदन या उपक्रमासाठी कर्नाटक सरकारला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कर्नाटक सरकारने 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. IBMने भारतातील पहिले इन्फ्रास्ट्रक्चर इनोव्हेशन सेंटर बेंगळुरूमध्ये लॉन्च केले. कर्नाटकात जमिनीच्या मालकीची प्रक्रिया डिजिटल आणि जलद करण्यासाठी ऑटोम्युटेशन सुरू झाले आहे. कर्नाटकने वैधानिक गिग वर्कर्स वेलफेअर डेव्हलपमेंट बोर्ड अधिसूचित केले आहे. मंगळुरू हे भारतातील सर्वात सुरक्षित शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे. प्रश्न 8. नुकताच हॉर्मुझची सामुद्रधुनीमधील नौका वहन सुरक्षित करण्यासाठी किती देशांची जागतिक युती तयार करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. 22. स्पष्टीकरण. मार्च 2026 मध्ये इराण आणि इतर देशांमधील वाढता तणाव आणि हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये जहाजांवरील हल्ल्यानंतर तेल पुरवठा आणि सागरी सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी 22 देशांची जागतिक युती तयार करण्यात आली आहे. यात युरोपीय देशांसोबतच UAE आणि बहरीन यांचाही समावेश आहे. इराणने आपल्या मित्र देशांच्या उदाहरणादाखल भारत, चीन, रशिया जहाजांना या सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी दिली आहे, परंतु अमेरिका आणि इस्रायलच्या मित्र राष्ट्रांसाठी हा मार्ग बंद आहे. ही युती नौका वहनाच्या आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन करण्यावर भर देत आहे. प्रश्न 9. नुकताच दिल्ली आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 मध्ये लाईफटाईम अचीव्हमेंट अवॉर्डने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. नंदामरी बालकृष्ण. स्पष्टीकरण. दिल्ली आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 मध्ये ज्येष्ठ तेलुगू अभिनेते नंदामुरी बालकृष्ण यांना
भारतीय चित्रपटसृष्टीतील 5 दशकांच्या त्यांच्या महान योगदानासाठी प्रतिष्ठित लाईफटाईम अचीव्हमेंट अवॉर्ड प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित सोहळ्यात देण्यात आला. विशेषतः यावर्षी ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर विशेष श्रद्धांजली वाहिली गेली आणि शर्मिला टागोर यांनाही जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आता पाहू इतर महत्त्वाचे पुरस्कार. महिला सक्षमीकरणातील योगदानासाठी कल्पना सोरेन यांना ब्रिक्सतर्फे महिला सक्षमीकरण ट्रेलब्लेझर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एन चंद्रशेखरन यांना मानद नाईट कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर प्रदान करण्यात आले. लीजन ऑफ ऑनरने सन्मानित होणारे जावेद अशरफ हे पहिले भारतीय राजदूत ठरले आहेत. भारतीय अभिनेत्री ऋतुपर्णा सेनगुप्ता हिला UK मध्ये महिला सक्षमीकरण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्टॉकहोम वॉटर प्राइज 2026 ने कावेह मदानी यांना सन्मानित करण्यात आले. किस ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड 2025 ने नीता अंबानी यांना सन्मानित करण्यात आले. प्रश्न 10. नुकताच कोणत्या देशाने लहान मुलांसाठी कडक स्क्रीन टाइम मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए, UK. स्पष्टीकरण. नुकताच युनायटेड किंगडमने लहान मुलांसाठी कडक स्क्रीन टाइम मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. नवीन नियमांनुसार 2 वर्षांखालील मुलांसाठी स्क्रीनचा वापर पूर्णपणे निषिद्ध आहे, तर 2 ते 5 वयोगटातील मुलांसाठी तो दररोज जास्तीत जास्त 1 तासापर्यंत मर्यादित ठेवण्याचा सल्ला दिला आहे. इतर देश. ब्रिटन व्यतिरिक्त स्वीडन आणि फ्रान्स सारख्या देशांनीही मुलांसाठी असेच कडक स्क्रीन टाइम नियम लागू केले आहेत. युनायटेड किंगडम देशाची माहिती. राजधानी लंडन. चलन पाऊंड स्टर्लिंग. पंतप्रधान कीर स्टारमर. UK हा इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंड मिळून तयार होतो. आता पाहू ब्रिटनशी संबंधित इतर चालू घडामोडी. भारतीय हवाई दलाने ब्रिटनच्या रॉयल एअर फोर्सच्या वैमानिकांना प्रशिक्षण देण्याचे मान्य केले आहे. भारत आणि ब्रिटनने वैज्ञानिक सहकार्यासाठी रामानुजन ज्युनियर रिसर्चर्स प्रोग्राम सुरू केला आहे. डेव्हिड लॅमी यांची ब्रिटनचे नवीन उपपंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कृषांगी मेश्राम ही ब्रिटनची सर्वात तरुण सॉलिसिटर बनली आहे. जॅकब बेथेल इंग्लंडच्या पुरुष क्रिकेट संघाचा सर्वात तरुण कर्णधार बनला आहे. इंग्लंडने स्पेनचा पराभव करून महिला युरो कप 2025 चे विजेतेपद पटकावले. प्रश्न 11. नुकताच 275 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणाऱ्या कार्गो बुलेट ट्रेनचे संचालन कोणी केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, जपान. स्पष्टीकरण. जपानने जगातील पहिल्या 275 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणाऱ्या कार्गो बुलेट ट्रेनचे संचालन सुरू केले आहे. ईस्ट जपान रेल्वे कंपनीने विकसित केलेली ही ट्रेन मुख्यत्वे E3 सिरीज शिंकानसेनवर आधारित असून ती मौल्यवान वस्तू अतिशय वेगाने पोहोचवण्यासाठी तयार करण्यात आली आहे. जपान देशाची माहिती. राजधानी टोक्यो. चलन जपानी येन. पंतप्रधान सानाए ताकाइची. आता पाहू जपानशी संबंधित इतर चालू घडामोडी. जपानने पार्किन्सन आणि हॉर्ट फेल्युअरसाठी जगातील पहिल्या IPS स्टेम सेल उपचारांना मंजुरी दिली आहे. भारत आणि जपानमधील संयुक्त लष्करी सराव धर्म गार्डियन उत्तराखंडमध्ये पार पडला. भारत आणि जपानने सागरी प्रदूषण नियंत्रणाबाबत संयुक्त सराव केला. भारत जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. जपानने खोल समुद्रतळावरून दुर्मिळ खनिजे असलेल्या मातीच्या उत्खननाची चाचणी करण्याची योजना जाहीर केली आहे. संयुक्त हवाई सराव वीर गार्डियन 2025 भारत आणि जपान दरम्यान पार पडला. प्रश्न 12. नुकताच कोणत्या देशाने 4 महिन्यांसाठी पेट्रोल निर्यातीवर बंदी घातली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, रशिया. स्पष्टीकरण. नुकताच रशियाने पेट्रोलच्या निर्यातीवर 4 महिने म्हणजेच 1 एप्रिल 2026 ते 31 जुलै 2026 पर्यंत पूर्ण बंदी घातली आहे. देशांतर्गत बाजारपेठेतील इंधनाचे दर नियंत्रित करण्यासाठी आणि पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे, कारण युक्रेनच्या हल्ल्यांमुळे रशियातील रिफायनरींचे नुकसान झाले आहे. बंदीचा प्रभाव चीन, तुर्की आणि ब्राझीलसारख्या देशांवर याचा परिणाम होऊ शकतो, परंतु भारतावर याचा थेट परिणाम कमी असेल, कारण भारत रशियाकडून प्रामुख्याने कच्चे तेल खरेदी करतो. रशिया देशाची माहिती. राजधानी मॉस्को. चलन रशियन रुबल. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन.
आता पाहू रशियाशी संबंधित इतर चालू घडामोडी. मॅक्स सोशल मीडिया ॲप रशियाने लॉन्च केले आहे. रशियाने व्हॉट्सॲपवर बंदी घातली आहे. रशियाने 2036 पर्यंत चंद्रावर एक अणुऊर्जा प्रकल्प स्थापन करण्याची योजना जाहीर केली आहे. रशिया इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचा 19वा सदस्य बनला आहे. रशियातील सर्वात मोठी बँक सबरबँकने भारतात शाखा वाढवण्याची घोषणा केली आहे. रशियाला आफ्रिकेत पहिला नौदल तळ स्थापन करण्याची ऑफर मिळाली आहे. रशियाने आपली नवीन आण्विक पाणबुडी खबरोव्स्क लॉन्च केली आहे. रशियाने अणुशक्तीवर चालणाऱ्या पोसायडन या मानवरहित जल ड्रोनची चाचणी केली आहे. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. नुकताच कोणाची बीबीसीचे नवीन डायरेक्टर जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, मॅट ब्रिटिन. आता पाहू सर्वात महत्त्वाचे उजळणी प्रश्न. माल्टा हा देश 2027च्या राष्ट्रकुल युवा खेळांचे यजमानपद भूषवणार आहे. सरहुल महोत्सव झारखंडमध्ये साजरा करण्यात आला. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू IPL इतिहासातील सर्वात महागडा संघ बनला आहे. गौधाम योजना छत्तीसगडमध्ये सुरू करण्यात आली. UCC म्हणजेच समान नागरी कायदा बिल मंजूर करणारे दुसरे राज्य गुजरात बनले आहे. भारत चीनला मागे टाकून अमेरिकेत कापूस उत्पादनांचा सर्वात मोठा निर्यातदार बनला आहे. इराणने फिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये खेळण्यास नकार दिला आहे. SBI जनरल इन्शुरन्सचा ब्रँड अँबेसेडर म्हणून पंकज त्रिपाठी यांची नियुक्ती झाली. भूमिका श्रेष्ठ यांची नेपाळची पहिली ट्रान्सजेंडर महिला खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली. तेलंगणा सरकारने इंदिरम्मा परिवार जीवन विमा योजनेची घोषणा केली. चंदीगड हा भारताचा दुसरा पूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश बनला आहे. उत्तराखंड सरकारने स्वास्थ्य धाम पोर्टल सुरू केले. मयंक चक्रवर्ती भारताचा 94वा ग्रँडमास्टर बनला आहे. सूर्या मिधा हे सर्वात तरुण सेल्फ मेड अब्जाधीश बनले आहेत. तमिळनाडू 2024-25 मध्ये भारताचे अव्वल कापड निर्यातदार राज्य ठरले आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न. नुकताच बालेंद्र शाह कोणत्या देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले आहेत? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.